नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे. मी वैभव. कसे आहात? मजेत आहात ना? आणि आपण नेहमीच लेडीज किंवा बायकांना अतिशय कमी लेखतो असं वाटतं बरं. असं नेहमी सतत जोक्स असतात, स्त्रियाला काही समजत नाही, बिंडूक असतात अशा प्रकारचे. पण आज अशी एक मी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की त्याच्याहून बाईची हुशारी किती आहे हे आपल्याला कळणार आहे. तर त्यानंतर ही गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हीच सर्व बायका हुशार असतात की बिंडोक असतात हे नक्की समजेल. तर चला, मी माझ्या बायकोला पण सांगतो ही गोष्ट आणि तुम्हालाही सांगतो. नक्की काळजीपूर्वक ऐका आणि सांगा, कमेंट नक्की करा तुमचं मत काय आहे. तर गोष्ट अशी आहे की दोन स्त्रिया म्हणजे एक सासू असते बसलेली एका रूम मध्ये आणि एक याच्यामध्ये सून असते. तर दोघी जणी खूप देवाचा हे करतात, म्हणजे पूजा अर्चा हे ते. एक दिवस त्यांना आहे ना तसं देव प्रगट होतो. देव प्रकट झाला की देव म्हणतो की सुनबाईला म्हणतो, सुनबाई सांग तुझ्या 3 इच्छा काय आहेत. तर सुनबाई एकदम खुश होते. मग सुनबाईला वाटतं काय इच्छा मागावं. मग थोडा विचार करते, मग ठीक आहे. मग पण तो देव म्हणतो एक काम कर, पण तू जे मागशील ना त्याच्या 4 पट तुझ्या जी सासू आहे ना तिला मिळेल. मग ती म्हणते थोडासा विचार करते किंवा माझ्यापेक्षा 4 पट. मग आता कोणालाही जलस फील होते की माझ्यापेक्षा माझ्या सासूला कसं जास्त. पण ते देवाला म्हणते जाऊ दे, ठीक आहे, माझ्या 3 इच्छा पूर्ण करणार ना, मग खुद आहे सासूची पण इच्छा पूर्ण. मग ती करते. मग देव म्हणतो सांग तुझी पहिली इच्छा काय आहे. ती म्हणते मला खूप सुंदर बनव. मग देव म्हणतो बघ, तुला सुंदर बनवेल, पण तुझी सासू सुद्धा तुझ्यापेक्षा 4 पट सुंदर होणार. थोडा विचार करते, जलस फील करते, म्हणते ठीक आहे, होऊन जाऊ दे. मग देव म्हणतो तास तू. मग ती सुंदर होते आणि तिच्या बाजूला बसलेली जी सासू असते ती पण इतकी सुंदर होते, तिला थोडीशी जळण होतेच. मग आता देव म्हणतो तुझी दुसरी इच्छा सांग काय. मग ते म्हणते मला इतका पैसा दे, इतका पैसा दे, सोनं दे, नाणे दे, खूप दे, पैसा भरपूर. देव म्हणतो ठीक आहे, पण तुला माहिती आहे ना. हो हो माहिती आहे म्हणे, माझ्या सासूला माझ्यापेक्षा 4 पट जास्त मिळणार. मग देव म्हणतो तथास्तु. लगेच इकडे सोनं नाणं पैसा येतो, तिच्यापेक्षा जास्त सासूकडे येते. ती पुन्हा जलस होते. मग आता म्हणतो आता शेवटची इच्छा आहे, विचारपूर्वक माग. मग देवाने असं म्हटल्यानंतर ती म्हणते देवा आता एकच काम कर. ते म्हणते मला थोडासा सौम्य असा हृदयविकाराचा झटका येऊ दे. हिला हृदयविकाराचा झटका थोडासा येतो आणि सासूला 4 पट येतो. सासू सुन काय करते, तिचाही पैसा घेते, हिचाही घेते, सुंदरही राहते. मग आता देव काय करतो की आता अशा माणसाला तो देव शोधत आहे की ज्यांनी बायांना मूर्ख बनवलाय, मूर्ख समजतो की बिंडोक समजतो, अशा माणसांना आता देव शोधतच फिरत आहे. माझा नंबर. तर मित्रांनो, कशी काय वाटली कहाणी. म्हणजे आता तुम्हाला कळालंच असेल की बायांच्या म्हणजे विचार करण्याची किंवा हुशारीपणाची काही सीमाच नसते, काय किती हुशार असतात. तर बघितलं का. आता तुम्हाला काय वाटतं, खरंच बायका एवढ्या हुशार असतात का. नक्कीच असतात, मला तरी वाटतात. तिथं बरोबर, हा तिथं बरोबर असं त्यांचं डोकं चालतं. पण नवऱ्याच्या विषयी काही म्हटलं की नाही. तर अशी कहाणी होती. खरंच सर्व स्त्रियांना सलाम आहे आमचा. खूप काम करतात, कष्ट करतात आणि ज्या कहाणीप्रमाणेच हुशार असतात. सर्वच बायका आपण हुशारी आपली योग्य कामामध्ये योग्य ठिकाणी लावली तर नक्कीच आपला संसार सोन्याचा सुखाचा होईल. आणि अशा प्रकारे तुम्ही मला देव कुठे गेले. देवासाठी त्या त्यांनी सूनने सासूने खूप पूजा अर्चा केली होती. तुलाही करावं लागेल. तेव्हा देव प्रसन्न होत असतो. सहजासहजी कोणतंही फळ मिळत नसतं. प्रत्येक गोष्टीला खूप मेहनत केल्यानंतरच यश मिळत असतं. तू थोडंसं करते, सोडून देते, तर कंटिन्युटी हा जगाचा नियम आहे. तुम्ही करत जा, कोणी पाहत जा नका जाऊ. जसं आता आपण व्हिडिओ बनवत जातो, कोणी पाहतं नाही पाहत, कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत, पण आपण आपलं कर्तव्य करत जायचं. तर मित्रांनो, कशी काय वाटली कहाणी आणि नक्की आवडली असेल तर आमच्या चॅनलला फॉलो करा, स्टोरी लाईक करा. ओके. आणि आता आपण भेटूया नवीन अशा चांगल्या सुंदर व्हिडिओ मध्ये. आणि कमेंट नक्की करा बरं स्त्रियाबद्दल. चला आता दिवसभर आम्हाला देवाला फोन लावायचा.
तुमच्या घरी असंच असतं का हो? आमच्या घरी सतत असं असतं, म्हणून आपण म्हणतो की स्त्रियांना जाऊ दे आता, नको विषयात आत गैरात जाणं. ठीक आहे, बाय. चांगले राहा, स्वस्थ राहा, मजेत राहा, आनंदी जीवन जगा, सुखी संसार करा. धन्यवाद.